मागच्या काही दिवसापासून सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार, शरद पवारांचा पक्ष हा एन-डी-एला घटक पक्ष म्हणून साथ देणार, अशा चर्चा आपल्या कानावर पडत आहेत. आणि अजितदादांच्या अकाली निधनानंतर तर या चर्चामध्ये आणखी भर पडतानाचं चित्र पाहायला मिळतंय. जरी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार गटाला शरद पवार गटासोबत जायचं असेल, तर एकदा भारतीय जनता पार्टीला विचारावं लागेल असं सांगितलं असलं, तरी केंद्रामधल्या भाजपला मात्र शरद पवारांची गरज आहे. ती काय आहे? काय अगतिकता आहे भारतीय जनता पार्टीची किंबहुना एन-डी-एची, की शरद पवार सोबत आले, तर त्यांचं सरकार स्थिर राहू शकतं. आकड्यांचा खेळ काय सांगतोय? का भविष्यात किंबहुना काही दिवसात सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री झाल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं किंवा शरद पवार गटाकडे 2 मंत्री केंद्रात असू शकतात, असं चर्चा जोर धरू लागली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट. खरं तर 2024ला ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला 240 खासदार निवडून आणता आले, त्याचवेळी एन-डी-ए सरकार हे भविष्यात अस्थिर होऊ शकतं याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याचं प्रमुख कारण असं आहे, की ज्या एन-डी-एमध्ये 2 घटक पक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे पक्ष कधी दगाफटका देतील याचा काही नेम नाही. त्याचं कारण काय? कारण देशाच्या राजकीय इतिहासामध्ये चंद्राबाबू नायडू यांना यू-टर्न सीएम असं म्हणतात. तर नितीश कुमार यांचा उल्लेख आपल्या सगळ्याला माहीत आहे, की पलटू राम असा केला जातो. त्याला कारणंही तशीच आहेत. म्हणजे आपण जर गत 10-20 वर्षाचा अभ्यास केला, तर आकडे सांगतील, की नितीश कुमार यांनी कधी कोणत्या पक्षाला दगाफटका दिला आणि कधी कोणत्या पक्षासोबत सत्ता स्थापन केली. पण हे बघण्या अगोदर आपण मूळ विषयाकडे जाऊ, की शरद पवारांची गरज काय? किंबहुना एन-डी-ए सरकारमध्ये स्थिर सरकार द्यायचं असेल, तर शरद पवारांचा रोल किती महत्त्वाचा असू शकतो यावर पहिल्यांदा प्रकाश टाकू. आपल्या सगळ्याला माहीत आहे, की ज्यावेळी 2024ला लोकसभा निवडणूक झाली होती, त्या निवडणुकीमध्ये एन-डी-एला म्हणजे घटक पक्षासहित भारतीय जनता पार्टीला 292 जागा मिळाल्या. या घटक पक्षामध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मोठ्या खासदाराचा समावेश आहे. भारतीय जनता पार्टीला मात्र 240 खासदाराच्या पुढे जाता आलं नव्हतं. म्हणजे काय? तर चंद्राबाबू नायडू यांच्याकडे 16 खासदार आहेत. नितीश कुमार यांच्याकडे 12 खासदार आहेत. म्हणजे अ, आज घडीला भारतीय जनता पार्टीचा जो आकडा आपल्याला 292चा पाहायला मिळतोय, तो बहुमतापेक्षा 20 खासदाराचा जरी जास्त असला, तरी ज्यावेळी चंद्रबाबू नायडू अथवा नितीश कुमार भारतीय जनता पार्टीला सोडतील अथवा दगाफटका देतील, त्यावेळी मात्र भारतीय जनता पार्टीला जर सत्तेत राहायचं असेल, तर तिसरा एखादा पक्ष सोबत लागणार आहे आणि तो पक्ष असू शकतो अर्थात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस. 2024च्या निवडणुकीमध्ये देशात काही खासदार अपक्ष निवडून आले होते किंवा त्यातले काही खासदार असे होते, की जे ना इंडिया गटाचे होते, ना एन-डी-ए गटाचे होते. पण त्यांनाही महत्त्व आहे, पण त्यांचा काही भरोसा नाही. म्हणून आपण या दोघांविषयी जास्त चर्चा करूया. म्हणजे आज जर आपण एकूण आकडेवारी बघितली, तर जनता दल युनायटेड या आणि टी-डी-पी यांचे मिळून 28 खासदार आहेत. आणि जर उद्या दोघांनी मिळून म्हणजे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी जर एन-डी-एला दगाफटका द्यायचं ठरवलं, तर मग मात्र पवारांचे जे 10 खासदार आहेत, म्हणजे लोकसभेत निवडून आलेले 8 खासदार आणि राज्यसभेचे 2 असे 10 खासदार पवारांकडे आहेत. हे 10 खासदार एन-डी-एचा घटक पक्ष होतील आणि त्यामुळे सरकारकडं त्यावेळी जो आकडा आहे तो बहुमताच्या पुढचा असेल. म्हणजे 17 अपक्ष जे निवडून आलेत, हे भारतीय जनता पार्टीसोबत पूर्णपणे असतील याची शाश्वती नाही. म्हणून जर शरद पवारांचे 8 आणि 2 10 खासदार जर एन-डी-ए सोबत असतील, तर नितीश कुमार अथवा चंद्रबाबू नायडू यांनी जरी धोका दिला, तरी एन-डी-ए सरकार केंद्रामध्ये स्थिर राहू शकतं. म्हणून शरद पवारांची भारतीय जनता पार्टीला केंद्रामध्ये. या पश्चात चंद्रबाबू नायडू आपल्याला माहिती आहे, की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. पण असं असतानाही एन-डी-एने त्यांना केंद्रामध्ये सत्तेत वाटा दिलाय. भारतीय जनता पार्टीसोबतच चंद्रबाबू नायडूचे 2 खासदार हे केंद्रात मंत्री आहेत. नितीश कुमाराचे सुद्धा 2 खासदार हे केंद्रामध्ये मंत्री आहेत. पण हे होत असताना नेमकं यांची गरज काय? हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे नितीश कुमार यांनी एन-डी-एची साथ सोडली तर 12 जागा कमी होतील. मात्र बहुमतापेक्षा जास्तीचा आकडा म्हणजे 280 खासदार त्यावेळी एन-डी-एकडे असतील. पण नितीश कुमार यांच्यासोबतच चंद्रबाबू नायडू यांनी जर एन-डी-एची साथ सोडली, तर त्यांच्या 16 जागा कमी होतील.
म्हणजे भारतीय जनता पार्टीचे 276 पैकी 16 जागा कमी झाल्या, तर मग मात्र भारतीय जनता पार्टीला बहुमतासाठी 8 खासदारांची गरज भासणार आहे. आणि बरोबर शरद पवार यांच्याकडे 8 खासदार हे लोकसभेमध्ये निवडून आलेत आणि 2 खासदार राज्यसभेचे आहेत. म्हणजे आत्ता जी अटकले मांडली जात आहेत, की केंद्रामध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याकडनं काही दगाफटका भारतीय जनता पार्टीला झालाच, तर एन-डी-ए सरकार कधीही अस्थिर होऊ शकतं आणि ह्या अस्थिर सरकार होण्यापासून जर वाचवायचं असेल, तर एकच पर्याय भाजपासमोर आहे आणि तो म्हणजे शरद पवारांचा. आणि म्हणून मागच्या अनेक दिवसापासून ज्यावेळी अदानी शरद पवारांना भेटून जातात, त्यावेळी केंद्रात काहीतरी घडणार आहे, अशी चर्चा जोर धरू लागते आणि त्याचाच आधार घेऊन भविष्यात असं चित्र बघायला मिळू शकतं, की शरद पवार हे केंद्रामध्ये एन-डी-एचे सहयोगी पक्ष म्हणून महत्त्वाचे ठरू शकतात. पण हे सांगत असताना थोडासा इतिहास आपण या पक्षांचा बघूया. म्हणजे असं आपण का म्हणतोय, की नितीश कुमार यांना बिहारच्या राजकारणामध्ये पलटूराम असं म्हणतात. नेमकं काय केलं नितीश कुमारांनी, की ज्यामुळं त्यांच्या एकूण भूमिकेवरती कायम प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे? त्याचा इतिहास जर बघितला, तर नितीश कुमारांना पलटूराम का म्हणतात, हे आपल्याला अगदी प्रकर्षाने जाणवेल. काय झालं होतं? 2013 मध्ये ज्यावेळी नरेंद्र मोदी यांना देशाच्या पंतप्रधानपदी भारतीय जनता पार्टीनं घोषणा केली होती, तेवढ्या एका घोषणेनंतरच मागच्या अनेक वर्षाची मैत्री तोडून नितीश कुमार यांनी मात्र भारतीय जनता पार्टीसोबत जाणं टाळलं होतं. त्यानंतर काय झालं? 2013 मध्ये भारतीय जनता पार्टीपासून दुरावलेले नितीश कुमार 2017 मध्ये मात्र भारतीय जनता पार्टी सोबत आले. खरं तर ह्या 4 वर्षाच्या काळामध्ये नितीश कुमार लालू प्रसाद यादवासोबत होते. मात्र 4 वर्षात त्यांनी लालू प्रसाद यादवला सोडलं आणि 2017 मध्ये भाजपासोबत आले. विशेष म्हणजे त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत राज्यामध्ये म्हणजे बिहारमध्ये सरकार स्थापन केलं. पुन्हा काय झालं? 17 मध्ये सोबत आलेले नितीश कुमार 2022 मध्ये मात्र पुन्हा भाजपपासून बाजूला गेले आणि त्यावेळी तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव यांच्या चिरंजीवासोबत त्यांनी हातमिळवणी केली आणि तेजस्वी यादव आणि नितीश कुमाराचं सरकार आपण बघितलं. 2022 मध्ये नितीश कुमारांनी भारतीय जनता पार्टीचा पक्ष सोडल्यानंतर पुन्हा 2024ला इंडिया गठबंधनमधून नितीश कुमार बाहेर पडले आणि आपल्याला आता माहिती आहे, की सध्या एन-डी-एचा म्हणजे ते भारतीय जनता पार्टी याचा एक मुख्य भाग बनून आहे. याच एकूण त्यांच्या दगाफटका होण्याच्या वृत्तीमुळेच भारतीय जनता पार्टीला असं कधीही वाटतंय, की जर नितीश कुमार आपल्याला सोडून गेले, तर शरद पवारांसारखा एक असा पक्ष जे जागा भरून काढेल असं आपल्या सोबत असलं पाहिजे. आता आपण बघितलं, की बिहारच्या राजकारणामध्ये नितीश कुमार यांना पलटूराम का म्हटलं जातं? आता दुसरा भिडू. खरं तर हा जो भिडू आहे देशाच्या राजकारणामध्ये किंबहुना स्थानिक प्रादेशिक पातळीच्या राजकारणामध्ये कायम अव्वल राहिलेला. किंबहुना साऊथच्या राजकारणामध्ये ज्याच्या नावाचा फार मोठा डंका आहे, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. ते म्हणजे चंद्रबाबू नायडू, जे सध्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. चंद्रबाबू नायडू यांना यू-टर्न सीएम म्हणतात. हे समजून घेतलं पाहिजे, की यू-टर्न सीएम म्हणजे काय? त्याचं कारण आहे, की चंद्रबाबू नायडू कधी कुठे यू-टर्न घेतील हे सांगता येत नाही. म्हणून त्यांची ओळख देशाच्या राजकारणामध्ये यू-टर्न सीएम अशी आहे. काय झालं होतं? 1998 पासून खरं तर चंद्रबाबू नायडू यांनी भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा दिला होता. मात्र 2004च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर चंद्रबाबू नायडू यांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडली आणि त्यानंतर ते विभक्त झाले होते. पुन्हा 2014ला ज्यावेळी नरेंद्र मोदी यांचं सरकार उदयास येत होतं, किंबहुना नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा पंतप्रधानपदी झाली होती, त्यावेळी पुन्हा एकदा चंद्रबाबू नायडू हे एन-डी-एचा भाग बनले होते आणि 2014ला भारतीय जनता पार्टीसोबत आलेले चंद्रबाबू नायडू पुन्हा 2018ला म्हणजे फक्त 4 वर्षात भारतीय जनता पार्टीपासून दुरावले. आंध्र प्रदेश सरकारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा अशी मागणी चंद्रबाबू नायडूंची होती. ती भारतीय जनता पार्टीनं मान्य केली नाही म्हणून त्यांनी त्या संदर्भामध्ये संघर्ष उभा केला आणि आपल्या सगळ्याला माहीत आहे, की ते पुन्हा एकदा एन-डी-एमधून बाहेर पडले. पुन्हा काय झालं? 2018 मध्ये बाहेर पडलेले चंद्रबाबू नायडू पुन्हा 2024 मध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीसोबत दिसू लागले. आज तेच एन-डी-एचे घटक पक्ष आहेत आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. म्हणून देशाच्या राजकारणामध्ये एक पलटूराम आणि दुसरा यू-टर्न सीएम म्हणून ओळख असलेल्या या 2 दिग्गज नेत्याच्या राजकारणाचा इतिहास बघता कधीही दगाफटका होऊ शकतो, असं भारतीय जनता पार्टीला वाटतंय. म्हणून आज शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरू आहे. खरं तर अजित पवारांच्या अकाली निधनानंतर 2 राष्ट्रवादी एकत्र येणार का नाही माहीत नाही. मात्र भविष्यात ज्यावेळेस संधी मिळेल, त्यावेळेस केंद्रामध्ये आपल्याला पुन्हा एकदा किंबहुना पहिल्यांदाच एन-डी-एचे घटक पक्ष म्हणून शरद पवार पाहायला मिळू शकतात आणि सुप्रिया सुळे केंद्रामध्ये आपल्याला मंत्री झाल्याचं पाहायला मिळू शकतं.
अर्थात हे जर तरच्या गोष्टी असल्या तरी भारतीय जनता पार्टीची अगतिकता आहे की त्यांना शरद पवाराशिवाय आता कोणताही दुसरा पर्याय त्यांचं सरकार स्थिर ठेवण्यासाठी दिसत नाही. त्यामुळं आत्ता तूर्त जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? केंद्रात सुप्रिया सुळे मंत्री होणार का? याच्याविषयी उलट-सुलट चर्चा सुरू असल्या तरी भविष्यात एक दिवस असा पाहायला मिळू शकतो, ज्यावेळी शरद पवारांचा गट हा सत्तेमध्ये सहभागी झालेला असू शकतो. धन्यवाद.